ऑक्सिफ्युअल गॅस कटिंगने सरळ रेषा आणि वर्तुळांमध्ये जॉब कापणे. गॅस कटिंग यालाच ऑक्सिफ्युअल कटिंग देखील म्हणतात. या प्रक्रियेने धातूचे ऑक्सिडेशन करून ते कापले जातात. यामध्ये धातू आधी फ्लेमने गरम केला जातो. त्यानंतर शुद्ध ऑक्सिजनचा प्रवाह धातूवर सोडला जातो. हे धातूशी अभिक्रिया करून वितळलेले ऑक्साइड्स तयार करते. हे ऑक्साइड उष्णता वाढवते आणि ऑक्सिजन जेट स्पष्ट कट देते. कार्बन स्टील सारखा धातू कापण्यासाठी देखील ही प्रक्रिया कार्यक्षम आणि अचूक आहे. सावधगिरी. वेल्डिंगचे काम करताना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट जरूर वापरा. इथे गॅस कटिंगची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण माइल्ड स्टीलची 150 गुणिले 50 गुणिले 10 मिलीमीटर प्लेट घेतली आहे. जिथे प्लेट कापायची असते तिथे सेंटर पंच आणि हॅमरने मार्किंग केले जाते. गॅस कटिंग सेटअप. प्लेटच्या जाडीनुसार योग्य कटिंग नोझल निवडले जाते आणि स्पॅनरच्या मदतीने कटिंग टॉर्चवर घट्टपणे बसवले जाते. आता सिलेंडरची किल्ली वापरून ऑक्सिजन आणि ऍसिटिलीनचे व्हॉल्व्ह उघडतात. यानंतर नोझलच्या आकारानुसार प्रेशर रेग्युलेटर मध्ये लावलेल्या ऍडजस्टिंग स्क्रूच्या मदतीने दोन्ही गॅसचे प्रेशर सेट करतात. फ्लेम तयार करा. ऍसिटिलीनचा व्हॉल्व्ह अर्धा उघडून स्पार्क लाइटरने फ्लेम पेटवली जाते. मग ऑक्सिजन व्हॉल्व्ह उघडून न्यूट्रल फ्लेम बनवतात. जेव्हा ऑक्सिजन आणि ऍसिटिलीनचे प्रमाण समान असते तेव्हा न्यूट्रल फ्लेम तयार होते. ही फ्लेम वेल्डिंग करताना किंवा धातू आधी गरम करण्यासाठी वापरली जाते. कटिंग प्रक्रिया. कटिंग टॉर्च जॉबच्या 90 अंशाच्या कोनात ठेवला जातो. त्यानंतर टॉर्चला जॉब पासून 2 मिलीमीटर अंतरावर ठेवून जॉबला न्यूट्रल फ्लेमने प्रीहीट केले जाते. आता अतिरिक्त ऑक्सिजन व्हॉल्व्ह दाबून फ्लेम मध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढवले जाते. हे आपल्याला ऑक्सिडायझिंग फ्लेम देईल. ही फ्लेम आपल्याला धातू कापण्यास मदत करेल. आता कटिंग टॉर्च हळूहळू सरळ चालवून कटिंग केले जाते. सर्कल कटिंग करण्यासाठी सरळ रेषा कटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व टप्प्यांचे पुन्हा पालन करा. मग कटिंग टॉर्चला जॉबवर गोल फिरवत कटिंग करा. गॅस कटिंग करताना सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे आहे. नेहमी वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे म्हणजे पीपीई किट घाला आणि सुरक्षिततेची पूर्ण खात्री केल्यानंतरच कटिंग सुरू करा. गॅस कटरद्वारे सरळ रेषा आणि सर्कल कटिंग यशस्वीरित्या झाली आहे. चला आपण आतापर्यंत शिकलेल्या महत्वाच्या गोष्टींची एकदा उजळणी करूयात. गॅस कटिंगला ऑक्सिफ्युअल कटिंग देखील म्हणतात. गॅस कटिंग मध्ये धातू आधी न्यूट्रल फ्लेमद्वारे गरम केला जातो. त्यानंतर फ्लेम मध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून ऑक्सिडायझिंग फ्लेमने धातू कापला जातो. सर्कल कटिंग मध्ये संपूर्ण प्रक्रिया स्ट्रेट लाईन कटिंग सारखीच असते. केवळ कटिंगच्या वेळीच टॉर्च गोल फिरवला जातो.